जाऊ आपण. मी ऍक्टिंग करत होते अब्बा. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आजच्या मंगलमय व्लॉग मध्ये. आजचा व्लॉग खास तुमच्यासाठी, कारण तुम्हाला किती प्रश्न आहेत पण तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार. सो आज आम्ही घेऊन आले स्पेशल Q&A व्लॉग. दॅट इज क्वेश्चन अँड आन्सर व्लॉग. आम्ही पहिल्यांदाच असं Q&A व्लॉग करतोय. येस, आणि सॉरी फॉर द डिले ऑफ दिस व्लॉग ऍज वेल. पण सगळेच व्लॉग एका मागे माग सिटिंग वाले नको होते आम्हाला. सो थोडंसं आम्ही ट्रिप पण जाऊन आलो, सो ते आम्ही तुम्हाला शेअर केलंय. आणि भाई साहेब, तुम्ही एवढे छान रिस्पॉन्स द्यायला लागले सगळ्या व्लॉगला, सो थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि एवढे क्वेश्चन सगळ्यांना म्हणून म्हटलं तर अजून थांबू, सगळ्यांचे क्वेश्चन्स गोळा करू आपण, करू. मग तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ Yes. नीट एकदम. सो सगळ्यात पहिला क्वेश्चन जो की खूप खूप जास्त जणांनी विचारला की आमच्या सगळ्यांचं एज्युकेशन काय आहे. तर पहिल्यांदा आम्ही आमच्या दोघांचं सांगतो एज्युकेशन असं की माझी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन IT. 10वी-12वी काय शिकली नाही का तू? डायरेक्ट बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. ओके, सॉरी, 10वी. परत एकदा मी पहिल्यापासून सांगते. सो सगळ्यात पहिल्यांदा मी माझं एज्युकेशन सांगते तुम्हाला सगळ्यांना. सो मी 5th पर्यंत कोल्हापूरला होते, प्रायव्हेट हायस्कूल. त्याच्यानंतर 6th मध्ये मी इथे पुण्यामध्ये आले. 6th to 10th मी भारत इंग्लिश स्कूल, जी शिवाजीनगरला आहे, शिमला ऑफिसच्या जवळ, तिथे होते. आफ्टर दॅट 11th-12th ला मला फर्ग्युसन कॉलेजला ऍडमिशन मिळालेलं, बिकॉज माझे पर्सेंटेज ऑलमोस्ट 92.4 होते तेव्हा. अँड देन फर्ग्युसन कॉलेज मधून मला नंतर DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, विच इज लोकेटेड इन अकुर्डी, तिथे मला ऍडमिशन मिळालं फॉर BE IT, म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. BE म्हणतात का? हा, बीच ना, बरोबर. BE बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. मी इंजिनियर नाही ना, मला सो हे माझं फायनल वाली डिग्री होती. आणि त्याच्यानंतर मला लगेचच कॉलेज थ्रूच, कॅम्पस थ्रूच माझं जॉब, जॉबचं मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. आधी एज्युकेशन कव्हर करूया आपण. सो की थांबा, मी सगळंच कव्हर करून टाकते. काय करू? तर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग झालं आणि मला त्याच म्हणजे कॉलेजमध्येच जो लास्ट इयरला आपल्याकडे कॅम्पसमध्ये कंपनीज येत असतात, सो कॅम्पस थ्रूच माझं कॅपजेमिनी या कंपनीमध्ये प्लेसमेंट झाली होती. आणि तेव्हापासून आतापर्यंत मी कॅपजेमिनीमध्येच होते. आणि फायनली मी 11th मार्च 2025 ला जॉब सोडलेला आहे, म्हणजे ब्रेक घेतलेला आहे असं म्हणू शकता. 6 महिने मी विचार केला की आता एवढा छान रिस्पॉन्स तुम्ही आम्हाला देत आहात, तर एक 6 महिने आपण बघूया, 6 महिने आपण बघूया या गोष्टीला वेळ देऊन की कॉन्टेंट क्रिएशन आणि व्लॉग्स, युट्यूब ह्या सगळ्याला वेळ द्यावा. सो बघू कसा रिस्पॉन्स येतोय, काय होतंय, आणि त्याच्यानुसार आपण इन फ्युचर ठरवू जॉब करायचा नाही करायचा. पण सध्या तरी 6 मंथचा ब्रेक आहे असं पण कन्सिडर करू पण शकतो. किती मोठी स्टेप होती जॉब सोडणं. जॉब सोडणं मोठी स्टेप होती माझ्यासाठी, पण मला तेवढा कॉन्फिडन्स आलेला की मी आता त्या स्टेजला आलेली आहे की मी जॉब सोडला तरीही मला प्रॉब्लेम होणार नाही. कारण की म्हणजे इथून पण अर्निंग स्टार्ट झालं होतं, त्या सगळ्याचा गोष्टीचा प्रॉपर विचार करूनच. आणि याचा तर जॉब चालू आहेच. सो एका व्यक्तीने जॉब केला, एका व्यक्तीने या गोष्टीवरती फोकस केलं, तर हे होऊ शकतं कुठे ना कुठे बॅलन्स, हे आम्हाला समजलं. आणि खूप सारा विचार करून मी जॉब सोडलेला आहे, आणि तोही 6 मंथसाठी ब्रेक घेतलेला आहे. विचार करू, जर हे सगळं खूप छान चालत राहिलं तर आय गेस जॉबची गरज नाहीये. सो दिस वॉज माय एज्युकेशन अँड माझी सध्याची जी मी आता काय करत आहे, हे परिस्थिती नाही, पण जी सध्या मी काय करत आहे करिअर वाईज. सो नाव नेक्स्ट इज, तर मी अभिषेक शिरोळे स्वतः, माझं LKG झालंय. मी डायरेक्ट पहिलीलाच आले होते नाही का, म्हणजे LKG UKG फर्स्ट आणि सेकंड मी आळकुटीला होतो. स्कूल वडजिरे इंग्लिश मीडियम स्कूल अशी स्कूल होती, आणि त्या स्कूलमध्ये फक्त 12 लोक होते आणि माझा रोल नंबर 12 होता. आणि त्यानंतर मग मी 3rd ला पुण्यात आलो, मॉडर्न हायस्कूल नाही, मॉडर्न प्रायमरी स्कूलला होतो, 3rd आणि 4th ला. नंतर 5th ला मी हाफ पॅन्टवरून फुल पॅन्टवर गेलो, जे की मॉडर्न हायस्कूलला गेलो. मग हाफ चड्डीतून फुल चड्डी ट्रान्सफॉर्मेशन झालं. नाही तेव्हा पण होती का नाही चड्डी फुल माहित नाही, बट होती. अर्धी का असा ना, पूर्ण का असा, पण चड्डी होती. तर मग 5th to 10th माझं मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगरला जी स्कूल आहे इंग्लिश मीडियम, तिथं झालं. आणि मग 10वीला अथक प्रयत्नांनी अभ्यास करून मला मिळाले 80%.
80% गाईस. मी किती हुशार मला होतो बघा. 92.4. कौतुक तुझं बाजूला राहू. आणि मला संस्कृत मध्ये 100 आउट ऑफ 100 होते. मी स्कूलमध्ये मला टॉप केलं होतं मी संस्कृत मध्ये. मला 97 होते हिंदी प्लस संस्कृत. भाई मॅथ्स मध्ये 93 मार्क्स होते मला. 93. मला 96 होते. असू दे काय गौतम, तरी पण मॅसेज लग्न केलं काय, क्या किया जिंदगी में. इतने मार्क मिले के भी तेरे को मेरे जैसा होनहार पती मिला है. इंजिनिअरिंग केलं मी. इंजिनिअरिंग करून मी स्वीडनला जाऊन आले. फिर भी मेरे बगल में बैठी हो. हा, तर 10वी झालं. 10वी नंतर 80% मिळाले मला. मग 11th-12thला मी सायन्सला होतो वाडिया कॉलेज कॅम्प मधला. तर तिथं 11-12 झालं सायन्स मधून. त्यानंतर मग काय करायचं त्यानंतर मग 11वी-12वीत गेल्यावर मी असं झालं की काय अभ्यास असं फुल टाइमपास वाले घेतलेला. आणि मग जेव्हा ऍडमिशन क्लोज होणार होते 15 दिवस आधी जाऊन मग म्हटलं काहीतरी करायचं. मग BSc कम्प्युटर सायन्स हे चूज केलं मी. बिलकुल अभ्यासू मुलगा ते नव्हता. पण मॉडर्न कॉलेजलाच परत. म्हणजे हे गणेश खिंडचं युनिव्हर्सिटी चौक, पुण्यातलं युनिव्हर्सिटी चौकात गणेश खिंडला जे मॉडर्न कॉलेज आहे तिथं ऍडमिशन घेतलं फॉर BSc कम्प्युटर सायन्स. मग 3 वर्ष तिथं हे केलं कम्प्युटर सायन्स. त्यानंतर मग थोडा अजून कुछ ऊंचा पढ़ाई करते हे सोचा, कॉन्फिडन्स आने लगा मेरे को, मेरे से पढ़ाई हो रहा है. तर मग मी मास्टर्स ऑफ कम्प्युटर सायन्स केलं. ते केलं मी DY पाटील पिंपरीमध्ये. पिंपरी आणि मी पिंपरी म्हणजे मी शिवानीपेक्षा 1 वर्ष जास्त शिकले. शिवानीने इंजिनिअरिंग फक्त 4 वर्ष केले. मी 3 वर्ष बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स प्लस 2 वर्ष मास्टर ऑफ कम्प्युटर सायन्स हे मिळून 5 वर्ष शिकले मी. 5 वर्ष. माझी बायको फक्त 4च वर्ष शिकली. इंजिनिअरिंगचे 4 वर्ष इज इक्वल्स टू काय कौतुक एक नाही. मिनिट. MSc वाल्यांना जो जॉब देतात ना तेच इंजिनिअरिंग BE जरी झाला असला तरी तो जॉब मिळतो. काय नाही, बट कळलं. मला जास्त एक्सपिरियन्स आहे शिवानी. काय जाऊ देत. पण मी स्वीडनला जाऊन आली, तू इथंच आहेस अजून. फिर भी मेरे बगल में बैठी हो. हा अजून एक क्वेश्चन होता एज्युकेशन रिलेटेड, किंवा तुला स्वीडनला कसं काय पाठवलं होतं किंवा मेरा शिक्षण खतम करू मैं. हो झालं नव्हतं का? सॉरी. तर मग MSc कम्प्युटर सायन्स वगैरे झालं. मग त्यानंतर मी जॉबला लागलो. जॉब माझा बजाज फिन्झर्व ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेड म्हणजे AMC कंपनी म्युच्युअल फंड्स मध्ये विमाननगरला. तर तिथं मी जॉब करतोय सध्या. आणि आमची बायको कॉन्टेंट क्रिएशन डबा देते बनवून. खूप छान डबा बनवते गाईस, मजा येते तिच्या. ओके. सो त्याच्यासोबतच अजून एक हा क्वेश्चन पण खूप जणांनी विचारला होता की तू स्वीडनला का गेली होतीस किंवा कशासाठी गेली होतीस. सो माझा जो प्रोजेक्ट होता, जो क्लायंट होता तो स्वीडनचा होता. आणि तिथे 8 मंथसाठी पहिला म्हणजे 2022 मध्ये आय गेस 8 मंथसाठी मी तिकडे गेले होते फॉर ऑन साईट ऑपॉर्च्युनिटी वी कॅन से. तर मग तिथे जे काम मी इथे करते तेच तिकडे पण करत होते. आणि परत त्याच्यानंतर 2024 मध्ये सुद्धा मी 6 मंथसाठी मी तिकडे गेले होते. सो या हे आता एक बोलू शकतो की मी कसं गेलं काय गेलं, तर माझं ते पूर्णपणे लक होतं असं म्हणू शकतो. अभ्यास पण केलता आणि ऑब्व्हियसली माझा परफॉर्मन्स पण चांगला होता टीम मध्ये, त्याच्यामुळे मला ते त्यांनी सिलेक्ट केलं आणि मला त्यांनी तिकडे पाठवलं. पण प्रोजेक्ट असा मिळावा ज्या प्रोजेक्टमध्ये ऑनसाईट अपॉर्च्युनिटी आहे आणि ती स्वीडनची आहे, हे माझं लकच होतं असं म्हटलं तरी. म्हणजे भाई डायरेक्ट कॉलेज प्लेसमेंट मधून कॅपजेमिनाय मध्ये लागली. आणि विदिन 1 इयर कुठल्याच फ्रेशरला मी आतापर्यंत ऐकलं नाही की एका इयर मध्ये कोणीतरी ऑनसाईट अपॉर्च्युनिटी दिली आहे, पण ती मला मिळाली एकाच वर्षामध्ये. मला ती एकाच वर्षामध्ये मला ती मिळाली होती. मस्त. येस, खरंच खूप भारी. ओके. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. प्रथमेश दादा आणि सोनू दादाचं पण तुम्हाला क्वेश्चन्स होते की त्यांचे एज्युकेशन काय झाले. तर सनी दादाचं BCom आणि त्यानंतर MBA इन मार्केटिंग झाले. सो तो मार्केटिंग फील्ड मध्ये जॉब करतोय. आणि प्रतीक्षा वहिनींचं डीएड त्यानंतर BEd म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन आणि बॅचलर ऑफ एज्युकेशन झालंय. आणि सोनू दादाचं पण हे झालंय BCom झालंय आणि MBA झालंय. त्याचं MBA इन फायनान्स झालंय. आणि सपना वहिनींचं पण MBA इन फायनान्स झालंय. सो दोघंही फायनान्स सेक्टर मध्ये जॉब करतात. येस. सध्या रुचिताईंचा फॅशन डिझायनिंगचा कोर्स अजूनही चाललेला आहे. ते आय गेस आता सेकंड इयरला आहेत. सेकंड इयर की थर्ड इयर आय गेस सेकंड इयरला ते आहेत आता. सो फॅशन डिझायनिंगचा त्यांचा कोर्स करत आहेत सध्या. सो सध्याला सपना वहिनी जॉब करत आहेत, मी आणि वहिनी नाही करत आहे. माझा हा दुसरा जॉब आहे असं समजू शकता. आणि बापरे 2 ट्विन्सला सांभाळणं काही इझी आहे का? दॅट इज द बेस्ट जॉब फॉर वहिनींचा सध्या तो वाला जॉब चालू आहे. तर हा पण एक खूप प्रश्न विचारला की व्लॉग मध्ये सचिन दादा दिसतात, ती व्यक्ती कोण आहे? सचिन दादा आमचं भाऊच आहे. म्हणजे संजू काका आणि दिनेश काका म्हणजे
सचिन दादांचे पप्पा. तर हे दोघं बेस्ट फ्रेंड्स होते, म्हणजे आधी आळकुटीला एकच शाळेत होते. सो दिनेश काका कंटिन्यू आपल्याकडेच असायचे, म्हणजे खेळायला वगैरे घरी यायचे. तर भाऊन आपले भाऊंची मैत्री आणि दिनेश काकांच्या पप्पांची मैत्री पण चांगली झाली. सो दिनेश काका आपल्याकडेच असायचे पहिल्यापासून. मग ते फ्रेंड्स टर्न्ड इन टू फॅमिली फ्रेंड्स आणि मग फॅमिलीच झाले. मग त्यानंतर तेव्हापासून आम्ही एकदम क्लोज आहे, म्हणजे सचिन दादा इज ऑल्सो अ पार्ट ऑफ फॅमिली. आणि अजून एक क्वेश्चन असा होता की सोनू दादाची रिअल मम्माला काय झालं, म्हणजे आता मोठी आहे ही सेकंड मम्मा आहे. सो आमची पहिली मोठी आहे त्यांना आजारी होतं, त्यांना ब्रेन ट्युमर झालं. सो शी एक्सपायर्ड इन 2000 or 2001 च्या दरम्यान ते एक्सपायर झाले. ओके, सो एक क्वेश्चन असा होता की तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहता तर ऍडजस्ट कसं करताय. व्हेरी फर्स्ट थिंग इज ऍडजस्टमेंट आपण तेव्हा करतो जेव्हा आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट होत असेल. सो आमच्यासाठी जॉईंट फॅमिली हे आमच्या मनाविरुद्ध कधीच नव्हतं. आम्हाला ती गोष्ट आवडते म्हणून आम्ही ॲज अ सुना सुद्धा या घरामध्ये आलेलो आहोत. त्याच्यामुळे ती जी रियालिटी आहे ती आम्ही खूप मनापासून ऍक्सेप्ट केली की आम्ही ती ऍक्सेप्ट म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये ऍक्सेप्ट करण्यासारखं काही नाही. आम्हाला तेच हवं होतं जे की आम्हाला मिळालं. त्याच्यामुळे ऍडजस्टमेंट नावाची गोष्ट आम्हाला आय गेस या गोष्टीमध्ये इथे येतच नाही, एक्झिस्टच नाही करत. सो जे काही आम्ही करत आहोत ते एकदम मनापासून ह्या घरामध्ये राहत आहोत. आणि बाकी तर ह्या सगळ्यांना पहिल्यापासूनच एकमेकांसोबत राहण्याची सवय आहे. आणि एकमेकांसोबत राहण्यामध्ये जी मजा आहे ना गाईस, ती तुम्ही आता बघतच आहात. म्हणजे तुम्हाला सांगायची गरजच नाही पडणार, कारण खूप मजा करतो. मी तोच विचार करते की मी जर ह्या घरात नसते राहत तर मी काय केलं असतं, आपण दोघांनी काय केलं असतं, हा मी विचार करते. मला नसतं जमलं, कारण की तो एक माणसाचा स्वभाव पण तसा पाहिजे ऍक्च्युली. ज्या माणसाला एकटं राहायची सवय ना त्याला जॉईंट फॅमिलीमध्ये ऍडजस्ट होणं खूप जास्त अवघड आहे. बट आम्ही सगळेच ह्या घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माणसं लागतात. माणसं लागत असल्यामुळे आमच्यासाठी ते खूप इझी आहे. तुमच्या लग्नाच्या आधीच्या स्टोरी, तुमच्या जास्त एकमेकांना कोणी वेळ दिला आणि कोण जास्त रागवायचं, कोण जास्त भांडायचं, कोण जास्त रागवायचं, तुम्ही गेस करा. कोण जास्त आगाऊपणा करायचं, का रागवायची? कारण आगाऊपणा तिचा नवरा करायचा म्हणून. म्हणजे जास्त करून ही रागवायची, ही चिडायची, कारण मी चिडायला भाग पाडायचो, मी रागवायला भाग पाडायचो. आणि मी तशी वागायचीच नाही. म्हणून मला कधी चान्स मिळाला नाही शिवानीला ओरडायचं किंवा शिवानीवर चिडायचं. मला हिने चान्स नाही दिला. एवढी गोड आहे, काय करू. मी एवढ्या लेवलचा आगाव आहे की कारण सारखं ती माझ्यासोबत म्हणजे चिडचिड करायची, रागवायची, असं का केलं तसं का केलं, पण मला कधी चान्सच दिला नाही तू. आणि कधीतरी असं झालेलं आहे की, आणि हो, सॉरी कोण बोलतं पहिल्यांदा, हा क्वेश्चन खूप जणांनी विचारला आम्हाला. सॉरी कोण बोलतं. सॉरी आम्ही एकमेकांना जेव्हा पण आम्हाला वाटतं की आता जास्त करून माझी गलती आहे तर मी पण सॉरी म्हणते. आणि जास्त वेळा तर सॉरी यालाच बोलायला लागतं, कारण गलती ह्याचीच जास्त वेळा असते. म्हणजे आम्ही एक असं इक्वेशन ठेवलंय की एखाद्या दिवशी काही झालं, म्हणजे थोडंफार काहीतरी किरकोळ कारणावरून किंवा काहीतरी झालं आमच्यात, तर ते सेम त्याच दिवशी त्याच रात्री क्लिअर करून दुसरा दिवस नव्याने चालू करायचा. म्हणजे किरकोळ थोडंफार काय आमचा वाजला किंवा खूपच भांडणं काय भांडणं होतात की काय भांडणं असेल आपली, काहीतरी माझं ऐकत नाही म्हणून. म्हणजे मी काय ऐकलं नाही का ही चिडणार, ते ऑब्व्हियस आहे. एक मिनिट गाईज. सो आमचं इक्वेशन असंच आहे की जर आजच्या दिवशी काय झालं असेल तर तिथंच क्लिअर करायचं आणि उद्या परत नॉर्मल व्हायचं. कारण काय गरज आहे, म्हणजे थोडंफार काय आम्ही एक्सटेंड नाही करत. एक्सटेंड केल्यामुळे मग त्या गोष्टीचा राग अजून जास्त वाढत जातो. आणि माझं पर्टिक्युलरली असं आहे की जोपर्यंत मी बोलून क्लिअर होत नाही, करत नाही, तोपर्यंत माझ्या डोक्यात ते राहतं, मनात पण राहतं. मग माझी सगळ्याच गोष्टींवरती चिडचिड होते. सो मी त्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की जर आपल्या दोघांमध्ये काही असं भांडण झालं तर तिथल्या तिथे आपण बोलायचं आणि सॉर्ट करायचं. आणि जरी कोणाची तिची जरी चूक असेल आणि तीच जरी चिडली असेल तर शी हॅज टू कंट्रोल डाऊन हर इगो. सगळं बाजूला ठेवून येऊन बसणार, आम्ही तिथले तिथे सॉर्ट करणार आणि भांडायचंच नाही बाई. जरी भांडलं तरी त्या दिवशी संपून टाकायचं. आमची भांडणं टचवूड पण आमची भांडणं खूपच रेअरली होतात. आमचं अंडरस्टँडिंग लेवल खूप चांगलं आहे दोघांमध्ये. म्हणजे बोलायची गरज नाही, ते दाखवायची पण गरज नाही, दिसून येतं असं मला वाटतं. म्हणजे आमची अंडरस्टँडिंग लेवल कधी जास्त झाली जेव्हा आम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये होतो. त्या गोष्टी, त्या 6 महिन्यात आम्ही खूप काही शिकलो. म्हणजे कोणाचे पॉझिटिव्ह, कोणाचे निगेटिव्ह, कोणाला कसं लागतं, काय लागतं, म्हणून सगळं दोघांचं एकमेकांना माहिती आहे. पेशन्स पण वाढले. 3-4 तासाचा डिफरन्स होता तरी पण आम्ही आमच्या पूर्ण बिझी शेड्यूल मधून एकमेकांसाठी वेळ काढायचो, एकमेकांसोबत बोलायचो. जेव्हा मला कधी एकटेपणा वाटायचा तिकडे तर हा माझ्यासाठी रात्रभर पण जागलेला आहे.
सगळं केलेलं आहे त्याने. त्याच्यामुळे आम्हाला तेव्हा समजलं की बापरे एकमेकांची एवढी जास्त गरज आहे, त्याच्यामुळे एकमेकांपासून भांडणं बिंडणं ह्या गोष्टी आमच्या येतच नाही त्यांच्या. नेक्स्ट क्वेश्चन. अजून एक सेम क्वेश्चन होतं की व्हॉट आर युअर व्ह्यूज अबाउट लॉंग डिस्टन्स, हाऊ डिड यू डील विथ युअर लॉंग डिस्टन्स. जसं आता आम्ही सांगितलं की कसं आम्ही मॅनेज केलं गोष्टी, आणि हे लव्ह स्टोरीच्या ब्लॉग मध्ये पण इन डिटेल सांगितलेलं आहे की जेव्हा आम्ही लॉंग डिस्टन्स मध्ये होतो तेव्हा कशा काय गोष्टी झाल्यात. सो ते एकदा बघा. अजून एक गोष्ट मला मे बी असं वाटतं की हे क्वेश्चन जे विचारतात त्यांना ते मे बी त्या गोष्टीतून जात आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम्स येतात. तर मला वाटतं एक प्रॉब्लेम ह्या गोष्टीमुळे पण असू शकतो की ट्रस्ट इश्यूज. गाईज, एकमेकांवरती ट्रस्ट ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. देन सेकंड थिंग, एकमेकांची जी पर्सनल लाईफ आहे त्याला म्हणजे त्याचं तुम्ही एक आदर ठेवला पाहिजे की तू प्रत्येक वेळी माझ्यासाठी अवेलेबल राहा किंवा तू माझ्यासाठी वेळ कमी देतोयस. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या थोड्याशा इग्नोर करून जेवढा वेळ तुम्ही एकमेकांसोबत बोलू शकता तेवढा वेळ सुद्धा तो क्वालिटी वाटतो. सो ह्या गोष्टी थोडं एक्सपेक्टेशन्स कमी करायचे. वेळ तुम्ही मला जास्त दे हे करत राहिला तर तुम्ही फक्त चिडचिडच करणार. सो एक फर्स्ट गोष्ट जी आपल्या दोघांमध्ये होती ती ट्रस्ट. ट्रान्सपरन्सी, आपापला कम्फर्ट झोन. येस, आपापला कम्फर्ट झोन. मी त्याला त्याचा वेळ अख्खा दिवस तो त्याच्या ऑफिसमध्ये असायचा, मी माझ्या ऑफिसमध्ये असायचा, आम्ही एकमेकांसोबत बोलायचो नाही. पण दिवसाचा एक ठराविक टाइम आम्ही ठरवलं की मी घरी आल्यानंतर जेवण बनवायचे आणि जेवण बनवता बनवता याच्यासोबत बोलायचे. त्याच्याकडे इकडे रात्रीचे 9, 9:30, 10 वाजलेले जेवण बसायचं. सो मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, खरंच खूप अंडरस्टँडिंगच पाहिजे त्याच्यामध्ये, तर ते होऊन जातील सॉर्ट. आणि तुमच्यात जरी कोण लॉंग डिस्टन्स मध्ये आहे, कोणाचा पार्टनर बाहेर आहे किंवा दुसऱ्या ठिकाणी राहतो, लांब राहतो, आणि तुम्हाला काय क्वेश्चन्स असतील तर आम्हाला मेसेज करा. वी आर फ्री टू आन्सर यू. काही सजेशन्स आमच्याकडून पाहिजे असतील तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू. सो फील फ्री टू आस्क अस. येस, मेसेज करा डायरेक्टली इंस्टाग्राम वरती. DM मी चेक करत असते, रिप्लाय पण देत असते. सध्या खूप जास्त बिझी आहे त्याच्यामुळे नाही देते. सो नेक्स्ट क्वेश्चन, तुम्ही सर्व एकत्र राहता तर तुमच्यात काही छोटे मोठे मतभेद होत नाही का, आणि झाले तर काय करता? तू सांग. सी गाईज, एवढी 14 माणसं एका घरात राहायचं म्हटल्यावरती छोट्या मोठ्या गोष्टी तर कधी कधी होतातच. पण कारण 14 माणसात 14 वेगळ्या प्रकारचं थिंकिंग प्रत्येकाचं नेचर वेगळं तर होणारच आहे. ते तर आपण 4 माणसाच्या फॅमिलीमध्ये जरी राहिलो तरी होतच. पण 4 माणसाच्या फॅमिलीमध्ये कशा गोष्टी सॉर्ट होतात आपोआप, तसं इथे पण सॉर्ट होतं. म्हणजे त्या गोष्टीला जास्त आपण महत्वच देत नाही आम्ही. एक्सटेंड नाही करत. कोणी काय बोलणार, ठीक आहे, आपलाच घरातला माणूस बोलणारच. ठीक आहे, कधीतरी आज हा चिडलेला असतो, कधी हा त्याला समजून घेतो, कधी उलट होतं. तर हे तर खूप कॉमन आहे. हे तर 2 माणसाच्या रिलेशन मध्ये सुद्धा तसंच असतं, 4 माणसाच्या रिलेशन मध्ये पण तसंच असतं, आणि 12 लोकांच्या फॅमिली की आपली किती 14-15 लोकांच्या फॅमिलीमध्ये पण सेमच आहे. त्याच्यामध्ये काहीच वेगळं नाही. जेव्हा एकमेकांवरती जीव असतो, जेव्हा एकमेकांमध्ये बद्दल प्रेम असतं ना मनामध्ये, त्या गोष्टी खूप क्षुल्लक आहेत. खूप म्हणजे फक्त एकच पॉइंट पाहिजे तुमच्या मनात की समजूतदारपणा. तो असेल तर भाई इथपर्यंत जाणार तुम्ही. हो, खरंच. त्याच्यामुळे म्हणूनच जॉईंट फॅमिली तुम्हाला एवढं सगळं असं वाटतं ना, पण जसं 4 माणसाच्या फॅमिलीमध्ये राहिल्यावरती आपण ऍडजस्टमेंट करतो किंवा तुम्ही म्हणता ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना समजून घेतो, तेच करतो इथे. त्याच्यामुळे काहीच वेगळं नाही वाटत. अजून एक क्वेश्चन होता तुमचा सगळ्यांचा की तुम्ही सगळे कामं कशी सगळ्यांची डिवाइड झालेली आहेत. सी गाईज, आता प्रत्येक काम तर मी तुम्हाला सांगत नाही, बस नाही हे करतं ते करतं. बट इन शॉर्ट, इन जनरल जर सांगायचं झालं तर प्रत्येकाची कामं वाटून दिलेली आहेत. आम्ही 3 सुना आहोत, तर आमच्या तिघींच्या दिनक्रमानुसार आम्हाला तिघींना तुमची ती दिवसाची कामं वाटून दिलेली आहेत, जी की आम्ही करतो. आणि ही वाटून देण्याची कामं अश्विनी काकी, मम्मी आणि मोठा इथे असतात, कधी नसतात, पण ह्या दोघींनी मोस्टली ती कामं वाटून दिलेली आहेत. आणि असं आमच्या घरात बिलकुलही नाहीये की तुम्ही तिघी सुना आहात तर तुम्ही तिघींनीच कामं करायची. नो. आणि सासू अशा बसून काम कर नाही. आम्ही खूप लकी आहोत या बाबतीत. टचवूड कुठे, टचवूड भुगाचे डोक्यामध्ये तर टचवूड. पण आमच्या सासवा आम्हाला खूप जास्त हेल्प करतात. आणि त्यांना माहिती आहे की आमची जनरेशन अशी आहे जे आता आम्ही तिघी सुद्धा, म्हणजे वहिनींच्या मागे 2 बेबीजचं खूप जास्त काम असतं आणि आम्ही दोघी काम करतो, जॉब करतो, ह्या सगळ्या गोष्टी. तर त्या खूप समजून घेतात आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये
काय म्हणतात की मागे खेचत नाही. की आता समजा एक छोटा एक्झाम्पल देते की आता मी जवळजवळ 1-1.5 महिना पथकच्या प्रॅक्टिसला जाणार आहे, तर घरामध्ये कोणीही मला जाऊ नको ही गोष्ट म्हटली नाही. ठीक आहे, कर, एन्जॉय करू शकते, आत्ताच आहे, हाच वर्ष, तर कर. मग काकीनी नाही, मम्मीनी, कोणीच नाही, तर उरलेला इव्हन दोन्ही वहिनींनी पण ह्या गोष्टीला कधी हे नाही केलं की ती चालली मग ती काम नाही करणार का वगैरे वगैरे. सो खूप सॉर्टेड आहे, अंडरस्टँडिंग असल्यामुळे त्या गोष्टी होतात. आणि फक्त बायकाच नाही तर आमच्या घरातले पुरुषही कामं करतात, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. असं नाहीये की हे लोक घरात पैसे कमवून आणतात म्हणजे हे घरातली कामं करणार नाहीत. घरात बाहेरून कुठलीही गोष्ट आणायची असेल तर प्रत्येक आमच्या घरात, मी सांगते, मी स्वतः ऍज अ सून एवढे 7-8 महिने घरात आहे, 1-2-3 वेळाच गेली असेल मी काहीतरी गोष्ट पटकन बाहेरून जाऊन घेऊन यायला. नाही तर आमच्या घरात मुलींना बाहेर जाण्याची गरजच नाही पडत, कारण की सगळेच्या सगळे मुलं बाहेरची कामं एकदम छान करतात. मम्मी आणि काकी सुद्धा महिन्याचा डीमार्टला जाऊन सगळा खरेदी करून येणार. म्हणजे त्यांनी त्यांचे पण काही जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या अजूनही ते पार करतात, की असं नाहीये सुना आल्यात म्हणजे आम्ही काहीच नाही करणार. खूप जास्त हेल्प करतात ते लोक आम्हाला, त्याच्यामुळे सगळं खूप इझिली आम्हाला मॅनेज करता येतं. तर होम टूर हा प्रश्न खूप म्हणजे प्रत्येक मोस्ट आस्क्ड क्वेश्चन होम टूरचा. तर मी तुम्हाला रिझन तर ऑलरेडी सांगितलेलं आहे होम टूर का नाही द्यायचं. आणि काकांनी सांगितलं जेव्हा आपले 1 मिलियन होतील गाईज, 1 मिलियन सबस्क्रायबर्स जेव्हा होतील तेव्हा आपण होम टूर द्यायचं, हे काकांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आता आम्ही 1 मिलियन होण्याची वाट बघत आहोत. तोपर्यंत मला माहितीये तुम्हाला हा क्वेश्चन का आहे, होम टूर तुम्हाला का बघायचं. मला असं वाटतं बऱ्याच वेळा सपनावहिनी जिन्यामधून वरती जाताना दिसतात, आम्ही वरतून खाली येतो, तर तुम्हाला त्याच्यामुळे की बाबा हे दोघं वरती वेगळे राहतात का. सो गाईज, खाली आमचा 4 BHK आहे, वरती एक 1 BHK फ्लॅट आहे ज्याच्यामध्ये आमच्या 2 रूम्स आहेत. म्हणजे आमचं हॉल आणि आमचं किचन एकच आहे, फक्त बेडरूम्स वेगळे वेगळे. आम्ही जेवायला एकाच ठिकाणी बसतो, आमचं जेवण पण एकाच किचन मध्ये बनतं. आम्हाला फक्त रूम्स वेगवेगळ्या सगळ्यांच्या आहेत, म्हणजे फक्त वरच्या फ्लोअर वरती 2 रूम्स आहेत, बाकी सगळं खालीच आहे. आणि होम टूर, अरे एवढ्या व्लॉग मध्ये सगळं दिसतंय तुम्हाला, सगळं दिसतंय, कशाला पाहिजे तुम्हाला होम टूर. नाही, मला माहिती तुम्हाला होम टूर ह्याच गोष्टीमुळे पाहिजे की तुम्ही दिलेली वर लोक घरातून बाहेर जातात, तुम्ही घराच्या आत काय येत सारखे. तर ते फक्त एकच आहे की तो जिना घराच्या बाहेरून वरती जातो, म्हणून तुम्हाला असं वाटतं की वरती वेगळं घर आहे का काय. नाही, फक्त झोपायला वरती जातो आम्ही. पण 1 मिलियन सबस्क्रायबर्स हा आपला गोल आहे, त्याच्यानंतर होम टूर मिळाली तर मिळेल तुम्हाला. मिळेल तर नाही, मिळेलच. अजून एक क्वेश्चन की तुमचं पुण्यामध्ये घर असताना मोठे आणि मोठे काका आळकुटीमध्ये जास्त का असतात. मोठ्याही का दादा पप्पा हे सगळे येऊन जाऊन करतात, आळकुटीला असतात, कधी कधी पुण्याला असतात. आळकुटीला काय जास्त असतात कारण तिकडे आपली शेती आणि आपलं पेट्रोल पंप म्हणजे बिझनेस वगैरे सगळं तिकडे. काका येऊन जाऊन करत असतात, पप्पा पण येऊन जाऊन करतात. मोस्टली दादा मोठे तिथेच असतात, त्यांना जास्त करून तिकडेच आवडतं खरं तर मोस्टली दादा मोठ्यांना, कारण शेतात जाणं किंवा पंपावर जाणं हे सगळ्या गोष्टी त्यांना आवडतात करायला. आणि मोठ्याचे फ्रेंड्स वगैरे नाही का घरातल्या आजूबाजूच्या मैत्रिणी, तुला माहिती का काय झालं, सो त्यांना तिकडे जास्त आवडतं राहायला. असं काय नाही पोरांची आठवण आली आमची आठवण आली की इकडे येतात, इकडे राहतात 4 दिवस, काय सेलिब्रेशन असेल तर इकडे येतात, परत बॅक टू देअर, मग त्यांची रुटीन काम. सो हे असं चालू असतं अधून मधून येणं जाणं. नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की इंस्टाग्रामवर आम्ही प्रथमेश दादा आणि ओमकार दादा यांच्या लग्नाचे फोटोज बघितले नाही अजून. सो हे तुम्ही त्यांना पर्सनली मेसेज करा इंस्टावर जाऊन, दादा वहिनी तुमच्या लग्नाचे फोटोज तुम्ही का टाकले ना. प्रतीक्षा वहिनी प्रथमेश दादाने टाकले, सपना वहिनी सोनू दादांनी नाही टाकले. तुम्ही त्यांना सांगा भाई एवढे ढिगाणी फोटो ते लोक. एक मिनिट, त्यांनी मेसेज केला तरी त्यांना रिप्लाय नाही येणार. इट्स बिकॉज ओमकार दादांना जास्त करून सोशल मीडिया वापरायला आवडतच नाहीत, त्याच्यामुळे ते कधी जास्त एवढे ऍक्टिव्ह नसतात सोशल मीडियावरती. सपना वहिनींच्या अकाउंटवरती आहेत, बट त्यांचं ते प्रायव्हेट अकाउंट असल्यामुळे ते तुम्हाला बघता नाही येणार. आणि प्रतीक्षा वहिनी प्रथमेश दादांनी तो ऑलरेडी फोटोज आहेत, सो ते त्यांच्या प्रोफाईल वरती जाऊन तुम्ही बघा. आणि ह्या दोघांची लव्ह स्टोरी म्हणजे प्रथमेश दादा, तो पण एक मोस्ट ट्रेंडिंग क्वेश्चन आहे की दोन्ही दादा वहिनींची लव्ह स्टोरी आम्हाला ऐकायची. सो येईल कुठल्या तरी एका ब्लॉग मध्ये आम्ही त्या दोघांची लव्ह स्टोरी सांगू तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन असं की तुमचं इंटरकास्ट लव्ह मॅरेज आहे का. नाही गाईज, आम्ही दोघं पण सेम कास्टचे आहोत. आमची कास्ट 96 कोळी मराठा आहे. सो वी आर सेम कास्ट लव्ह मॅरेज.
तुमच्या दोघांच्यात सगळ्यात आधी कोणी प्रपोज केलं होतं किंवा लग्नासाठी कोणी विचारलं होतं रे? लव्ह स्टोरी ब्लॉग बघितला नाही वाटतं तुम्ही? नाही, हा तर क्वेश्चन आधी आलं, लव्ह स्टोरी ब्लॉग नंतर आलाय का? हा चल ठीक आहे, तरी पण एकदा लव्ह स्टोरी सांगतो. ब्लॉग मध्ये पण ऍक्च्युली आपण हे कधी मेन्शनच नाही केलं की कोणी कुणाला प्रपोज केलं, कारण कोणी कुणाला प्रपोज प्रपोजच नाही केलंच केलं नाही. भाई. म्हणजे असं म्युच्युअल अंडरस्टँडिंग, म्युच्युअल अफेक्शन, म्युच्युअल लव्हनी असं आमचं हा, कनेक्शन. दोघांचं पण सेमच मत आले, पण आय गेस सांगितलं कोणी होतं पहिल्यांदा? मीच आय गेस हिने सांगितलेलं की, बाबा आता मला ना तुझ्याबद्दल थोडंसं मी सिरियस व्हायला लागले, असं मला असं वाटतंय, त्याच्यामुळे तू माझ्यापासून लांब जा, असं त्याला सांगितलं. असं सांगितलेलं म्हणजे भाई सांगितलं पण मला तुझ्यासोबत प्रेम होतं, बट तू माझ्यापासून लांब जा. का ते तुम्ही ब्लॉग मध्ये बघा लव्ह स्टोरीच्या. सो येस, तिने रिच आउट केलं असेल, बट दोघांच्याही मनात एकच वेळी थॉट्स आले की आपलं एकमेकांवरती काहीतरी- प्रेम आहे किंवा आणि- काहीतरी होऊ शकतं आपलं. येस, पार्ट 2 मध्ये हे खूप डिटेल मध्ये आहे. पार्ट 1 ला जेवढं तुम्ही प्रेम दिलेलं आहे तेवढं पार्ट 2 ला पण द्या, तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल सगळं आहे. आमची पार्ट जर्नी 2 ला कम्पॅरेटिव्हली कमी व्ह्यूज गेलेले, मे बी राहिलं असेल बघायचं. सो पूर्ण जर्नी ऐकण्यासाठी प्लीज तो जाऊन बघा. आणि कोणी कोणाला प्रपोज केलं तर असं नाही केलं, बट एक ऑफिशियली म्हणा किंवा एक प्रपोज करायचं म्हणून मी शिवानीला एकदा तिच्या बर्थडेला सरप्राईज दिलेलं, तेव्हा तिला प्रपोज केलं. बट माझ्या बायकोनी मला अजून पण असं खाली बसून असं प्रपोज केलेलं आहे. कधी केले? दाखवू का? कुठे केले? दाखवत होतं त्यांना बघायला मिळेल. कुठे केले? आठवतं का विलाला गेलो होतो आपण सगळे, तेव्हा मी सगळ्यात पोटात 4 मिनिटाचा प्रपोज केलं. तू काय फक्त खाली अच्छा, ते होय, भारी होतं, ते लय भारी होतं. म्हणजे कुठला ब्लॉग बघा माहिती का तुम्ही? कुठल्याच ब्लॉग मध्ये नाहीये ते, अनऑफिशियल, जेव्हा आपण कुणालाच माहिती त्याचा नव्हतं. ब्लॉगच नाही, ती क्लिप असेल ना आपल्याकडे. ती क्लिप माझ्याकडे ती आहे, टाकेल. जपून बघा माणसा. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या तरी मुलीने 4 मिनिटं बसून प्रपोज केलं, ते त्याला माहिती नाहीये. चुकलं, माफ करा. केले भाई, माझ्यापेक्षा भारी. मी तर काय फक्त असं फक्त नाही, हिंमत लागते माहिती का सगळ्या फॅमिली समोर आपल्या बायकोला प्रपोज करणार. बायको पण नव्हती तेव्हा, एंगेजमेंट झाली का? ठरलं होतं. मग किती गट्स लागतात तिला पण आणि मला एक पण. मिनिट, आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे गाईस. कोणाचं प्रपोजल तुम्हाला जास्त आवडलं हे तुम्हीच सांगा. नाही, पण माझं पण भारी माझा होतं, नवरा हिच्यापेक्षा माझं भारी proposal होतं. विसरलेला आहे. नाही विसरलं. असं कसं काय विसरलं? असं डायरेक्ट कसं सांगतोय विसरलं? तुम्हाला की हिने मला कधीच प्रपोज नाही केलंय. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. खरं मारलं. मारला आणि तो इकडे आला. मी ऍक्टिंग करत होते बाबा. मी ऍक्टिंग करत होते फक्त, आणि तू बरं त्याच मुमेंटला इकडे आलास. यार सॉरी यार. बघितलं नाही, का? बट यू डिझर्व दिस. कारण तू माझं प्रपोजल कसं विसरू शकतो? कोणीच नाही तेव्हा विसरलं तर- यार. तेव्हा तर मला अचानक, ते पण अश्विनी काकींनी मला अचानक डेअर दिलं की नाव यू हॅव टू प्रपोज अभि. तुम्ही विचार करा, तुम्ही आता प्रपोजल बघालच आता. माझे पप्पा, अभिचे पप्पा, मम्मी, काकी, सगळे आहेत, काका आहेत, आणि त्यांच्या सगळ्यांसमोर मला प्रपोज करायला लावलं काकींनी. भाई साहेब, ते पण 5 मिनिटात प्रिपेअर करून प्रपोज केलं, मस्त तरी होतं. हा माणूस विसरला. पण मग मला मारलं. तुम्ही सांगा इफ ही डिझर्व दिस स्लॅप ऑर नॉट. स्लॅब नाही, बुक्की हा, डायरेक्ट जे इथं मेंदूत पण बुक्की. ते चुकून मारलं होतं. मम्मी नाही तर मला फटके दिली. मला जो पार्टनर हवा होता तू त्या काइंड ऑफ आहेस, या सगळ्या गोष्टींमुळे मी तुझ्या प्रेमात पडले. सो वेन यू आर मीटिंग वाईब विथ यशी, मराठी कॉन्टेंट क्रिएटर्सचा जो त्यांनी लेवल अप केलेली Set आहे केलेला ना, आहे. त्यांनी सेट केलेली आहे.